आणि आमचे जर आम्ही ह्या खाडी आणि डोंगर यांच्या स्वच्छतेकडे जर आम्ही लक्ष दिलं तर निश्चितच एक कळवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी चांगला हे 4थं वर्ष आहे। सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर खासदार नरेशजी म्हस्के साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे। सर काय सांगाल, कळव्यामध्ये दहीहंडीचं आयोजन केलं जात आहे, काय सांगाल? डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच यांच्या माध्यमातून गेली 4 वर्ष आम्ही ही दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करतोय। यावेळी स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा असा स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आणि त्या माध्यमातून पुढील 1 वर्ष आम्ही त्यावर काम करणार आहोत। गोविंदा पथकांचं आरोग्य सुरक्षा शासनाच्या जे नियम आहेत त्यांना धरून आणि महिलांची जी दहीहंडी आहे त्यांना सुद्धा योग्य तो सन्मान देऊन आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करतोय। कशा प्रकारे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे आणि तुम्ही मगाशी म्हटलं की एका मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणार, त्याबद्दल काय सांगाल? स्वच्छता म्हटलं की आज सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं, मल्हार कळंबे, ज्याने या चौपाटींवरचा 80 लाख टनचा कचरा काढून चौपाट्यांना प्रदूषणमुक्त केलं। अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवतोय आणि आमचं जे मिशन आहे स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा, ह्या मिशनसाठी एक इथली जे जनता आहे, इथले जे लोक आहेत त्यांना एक संदेश जाईल की एक व्यक्ती जर एवढं सगळं करू शकतो तर आपण सुद्धा आपला कळवा स्वच्छ करू शकतो आणि हाच संदेश देण्याचं आम्ही काम या माध्यमातून करतोय। दहीहंडीसाठी पारितोषिक कशा प्रकारे असणार आहेत आणि आतापर्यंत किती मंडळांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि किती मंडळ नोंदणी करतील असं अंदाज आहे? 1 लाखाची ही दहीहंडी आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 80 दहीहंडी पथकांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे। मला वाटतं की जवळजवळ 100 ते 150 पथकं या ठिकाणी येऊन जातील आणि चांगल्या पद्धतीने हा दहीहंडी उत्सव साजरा होईल। संपूर्ण दिवसभर कोणकोणते मान्यवर या ठिकाणी दहीहंडीला भेट देणार? या दहीहंडीला स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहत आहेत। त्याचबरोबर आमचे खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आणि भारताचा स्वच्छतेचा ब्रँड ॲम्बॅसेडर मल्हार कळंबे हा स्वतः या ठिकाणी उपस्थित राहतोय। संपूर्ण दिवस कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करतात, सांस्कृतिक कार्यक्रमांचे कशा प्रकारे लावले जातात? सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी फक्त गोविंदाचीच गाणी गायली जातील आणि लोकांना एक समुपदेश म्हणून काही वक्ते आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत। ते सुद्धा आपल्या स्पीचमधून, आपल्या संभाषणातून लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतील। डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच यांच्या माध्यमातून गेली 4 वर्ष आम्ही ही दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करतोय। यावेळी स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा असा स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आणि त्या माध्यमातून पुढील 1 वर्ष आम्ही त्यावर काम करणार आहोत। गोविंदा पथकांचं आरोग्य सुरक्षा शासनाच्या जे नियम आहेत त्यांना धरून आणि महिलांची जी दहीहंडी आहे त्यांना सुद्धा योग्य तो सन्मान देऊन आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करतोय। कशा प्रकारे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे आणि तुम्ही मगाशी म्हटलं की एका मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणार, त्याबद्दल काय सांगाल? स्वच्छता म्हटलं की आज सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं, मल्हार कळंबे, ज्याने या चौपाटींवरचा 80 लाख टनचा कचरा काढून चौपाट्यांना प्रदूषणमुक्त केलं। अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवतोय आणि आमचं जे मिशन आहे स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा, ह्या मिशनसाठी एक इथली जे जनता आहे, इथले जे लोक आहेत त्यांना एक संदेश जाईल की एक व्यक्ती जर एवढं सगळं करू शकतो तर आपण सुद्धा आपला कळवा स्वच्छ करू शकतो आणि हाच संदेश देण्याचं आम्ही काम या माध्यमातून करतोय। दहीहंडीसाठी पारितोषिक कशा प्रकारे असणार आहे आणि आतापर्यंत किती मंडळांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि किती मंडळ नोंदणी करतील असं अंदाज आहे? 1 लाखाची ही दहीहंडी आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 80 दहीहंडी पथकांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे। मला वाटतं की जवळजवळ 100 ते 150 पथकं या ठिकाणी येऊन जातील आणि चांगल्या पद्धतीने हा दहीहंडी उत्सव साजरा होईल। संपूर्ण दिवसभर कोणकोणते मान्यवर या ठिकाणी दहीहंडीला भेट देणार? या दहीहंडीला स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहत आहेत। त्याचबरोबर आमचे खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आणि भारताचा स्वच्छतेचा ब्रँड ॲम्बॅसेडर मल्हार कळंबे
हा स्वतः या ठिकाणी उपस्थित राहतो. संपूर्ण दिवस कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कशा प्रकारे लावले जातात? सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी फक्त गोविंदाचीच गाणी गायली जातील आणि लोकांना एक समुपदेश म्हणून काही वक्ते आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत. ते सुद्धा आपल्या स्पीचमधून, आपल्या संभाषणातून लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतील. ऐकत झाला असाल धर्मवीरांचे ठाणे जिल्हा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या ठाण्यामध्ये बाजूलाच कळवा आहे. आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच या मंचाच्याद्वारे कळवा नाक्यावरती दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मी सर्व गोविंदा भक्तांना आवाहन करेन की सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. कशा प्रकारचं आता नियोजन केलेलं आहे? नियोजन अशा पद्धतीचं असेल की सकाळी 11 वाजल्यापासून दहीहंडीला सुरुवात होईल. गेल्या वर्षी 150 ते 150 मंडळांनी सहभाग घेतलेला. यावर्षी आम्हाला संपूर्ण मंचाला अपेक्षा आहे की यावर्षी 200 ते 250 मंडळ यांनी भाग घ्यायचा आहे. त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदार दृष्टिकोनातनं सेफ्टी बेल्टची आम्ही सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर एखादा गोविंदा जर तिथे जखमी झाला तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुद्धा आम्ही सुविधा करण्यात आलेली आहे. दिव्यांगांसाठी काय वेगळी हंडी असणार आहे? दिव्यांगांचं असं काय आमच्या शहरमहाकडे कोणी नोंद घेतलेली नाही आहे. पण जर दिव्यांगत बांधवांनी जर आमच्याकडे मागणी केली तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हंडीचं आयोजन करणार आहोत.